Good morning, student. Welcome to e-learning program. In last period मध्ये आपण पहा वेक्टर चॅप्टर जो आहे वेक्टर चॅप्टर मध्ये जे सेक्शन फॉर्म्युला आहेत सेक्शन फॉर्म्युला आपण पाहिलेले त्याचे प्रूफ पण व्यवस्थित पाहिलेले त्यानंतर जे ऍप्लिकेशन पाहिले तो त्याचे प्रूफ पण आपण पाहिलेले म्हणजे परीक्षेला ते 3 मार्क साठी तुम्हाला विचारू शकतो तर त्यावरती जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल जे आहे ते आपण आजच्या तासाला पाहूया तर एक्झाम्पल पहा एक्सरसाइज आहे 5.2 पहिले एक्झाम्पल आहे find the position vector of point R which divides the line joining the point P and Q whose position vectors are 2i minus j plus 3k and 5i plus 2j minus 5k in the ratio 3:2. आता R पॉइंट जो आपण डिवाइड करतो इंटरनली डिवाइड करतोय ॲज द रेशो 3:2. त्यानंतर P पॉइंटचा पोझिशन वेक्टर दिलाय Q पॉइंटचा पोझिशन वेक्टर दिलाय आणि आपल्याला R जो पॉइंट आहे त्या R पॉइंटचा पोझिशन वेक्टर काय करायचा फाइंड करायचा त्यानंतर रेशो दिलेला आहे m:n म्हणजेच m ची व्हॅल्यू 3 n ची व्हॅल्यू 2 दिलेली तर सोल्युशन पाहूया आपण त्यानंतर इंटरनली आणि एक्सटर्नली असं दोन्हीचं फाइंड करायचं आपल्याला सोल्युशन लेट p वेक्टर q वेक्टर स्मॉल लेटर मध्ये p वेक्टर q वेक्टर बी द पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट p and q respectively. Therefore p vector is equal to 2i minus j plus 3k and q vector equal to minus 5i plus 2j minus 5k. आता नंबर 1 आपण इंटरनली म्हणूया नंबर 1 R divides the line segment PQ internally in the ratio 3:2. Then by using section formula for internal division. Then R vector is equal to 3 into Q vector plus 2 into P vector divided by 3 plus 2. हा झाला सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन आता Q वेक्टर आहे P वेक्टर आहे सबस्टिट्यूट केलं 3 ने मल्टिप्लाय केलं पुढे 2 ने मल्टिप्लाय केलं त्या दोन्हीची ॲडिशन घेतली minus 15i plus 4i that is minus 11i आणि 6j minus 2j that is plus 4j आणि minus 15k plus 6k that is minus 9k आणि डिवाइड आहे 2 plus 3 is equal to 5 आता सेपरेट डिवाइड केला आपण प्रत्येक वेक्टरला कॉम्पोनंटला तर पहा R वेक्टर इज इक्वल टू minus 11 upon 5 into I plus 4 upon 5 into J minus 9 upon 5 into K. तर आपल्याला काय फाइंड करायचंय तर पोझिशन वेक्टर ऑफ R पॉइंटचा पोझिशन वेक्टर फाइंड करायचा आणि तो R डिवाइड्स लाइन सेगमेंट PQ इंटरनली इन द रेशियो 3:2 मग आपण फाइंड केला आता सेकंड म्हणूया एक्सटर्नली म्हणूया मग सेकंड capital R divides the line segment PQ externally in the ratio 3:2. Then by using section formula for external division, R vector is equal to फक्त इथे प्लस आहे काय करायचं मायनस घ्यायचं 3 into Q vector minus 2 into P vector divided by 3 minus 2. मग P वेक्टर आहे Q वेक्टर आहे ठेवलं 3 ने मल्टिप्लाय केलं पुढे 2 ने मल्टिप्लाय केलं तर 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल 15i plus 6j minus 15k minus 2 ने मल्टिप्लाय केलं minus 4i plus 2j minus 6k 15i minus 4i that is minus 19i plus 6j plus 2j plus 8j minus 15k minus 6k that is minus 21k तर हा R वेक्टर तो कॅपिटल पॉइंट R आहे त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर जर एक्सटर्नली डिवाइड केलं जर इंटरनली डिवाइड केलं
तर पोझिशन वेक्टर आर वेक्टर इज इक्वल टू 2 मार्कला क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला विचारू शकतो. फक्त पुढचं एक्झाम्पल पहा. फाइंड द position vector of midpoint capital M joining the points L point 7 minus 6 12 आणि N point 5 4 minus 2. आता आपल्याला काय करायचंय, मिड पॉइंट जो आहे त्याचा पोझिशन वेक्टर फाइंड करायचा. सोल्युशन लेट स्मॉल एन, इथे कॅपिटल असेल कॅपिटल एल कॅपिटल एन, तर वेक्टर मेन्शन करताना स्मॉल लेटर मध्ये करायचं. Small l and small n be the position vectors of point capital L, capital N respectively. Therefore, L vector is equal to 7i minus 6j plus 12k. L पॉइंट वरून लिहायचं. त्यानंतर n पॉइंट वरून n वेक्टर लिहिला. n वेक्टर इक्वल टू 5i plus 4j minus 2k. देन आता m पॉइंट जो आहे, but capital M whose position vector small m is a midpoint of line segment LN. त्या लाईन सेगमेंटचा m काय आहे, मिड पॉइंट आहे. देन बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला m वेक्टर इज इक्वल टू l वेक्टर प्लस n वेक्टर डिवाइड बाय 2. मग l वेक्टर ठेवला, n वेक्टर ठेवला, त्या दोन्हीची ॲडिशन घेतली, ती ॲडिशन आली 12i मायनस 2j प्लस 10k डिवाइड बाय 2. आता 2 ने सेपरेट डिवाइड केलं तर 6i मायनस जे प्लस 5k हाला मिड पॉइंट जो आहे त्या मिड पॉइंटचा पोझिशन वेक्टर. तसंच पुढचं एक्झाम्पल. मग त्या मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट काय येतात, तर हे जे आय जे केचे जे कॉम्पोनंट असतात ते कोऑर्डिनेट असतात. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट कॅपिटल एम आर 6 मायनस 1 5. असं पुढचं एक्झाम्पल पहा. इफ द पॉइंट्स कॅपिटल ए 30p, कॅपिटल बी -1q, -1q3 and c -330 are collinear, then find the ratio in which the point C divides the line segment AB. आणि सेकंड the value of P and Q. आता आपल्याला दिलेला आहे की 3 पॉइंट कसे आहेत, कोलिनियर आहेत, आणि आपल्याला फाइंड करायचं आहे तो फाइंड द रेशिओ इन विच द पॉइंट सी डिवाइड द लाईन सेगमेंट ए बी. मग रेशिओ फाइंड करायचा आणि त्यानंतर सेकंड काय करायचं आहे, त्यामधील जे अननोन व्हॅल्यूज आहेत पी आणि क्यू, तर पी आणि क्यूचे व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. मग सोल्युशन लिहिताना काय करायचं, सुरुवातीला मेन्शन करायचं जे 3 पार्टाईज 3 पॉइंट्स आहेत त्याचे पोझिशन वेक्टर मेन्शन. लेट स्मॉल ए वेक्टर, स्मॉल बी वेक्टर, स्मॉल सी वेक्टर बी द पोझिशन वेक्टर्स ऑफ द पॉइंट्स कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी रिस्पेक्टिव्हली. मग ए पॉइंट वरून ए वेक्टर लिहिला 3i प्लस पी के. त्यानंतर बी पॉइंट वरून स्मॉल बी वेक्टर लिहिला -i प्लस क्यू जे प्लस 3k. आणि सी पॉइंट वरून सी वेक्टर घेतला, सी वेक्टर इक्वल टू -3i प्लस 3j. आता सिन्स दिलेला आहे नंबर 1, ॲज द पॉइंट ए बी सी आर कोलिनियर, सपोज द पॉइंट सी डिवाइड द लाइन सेगमेंट ए बी इन द रेशियो k:1. हा सी पॉइंट जो आहे, सी पॉइंट डिवाइड द लाइन सेगमेंट ए बी इन द रेशियो k:1. Then by using section formula, C vector is equal to K into B vector plus 1 into A vector divided by K plus 1. मग C वेक्टर माहिती आहे, A वेक्टर माहिती आहे, B वेक्टर माहिती आहे, ठेवलं यामध्ये व्हॅल्यू. मग -3i प्लस 3j इज इक्वल टू K इंटू -i प्लस QJ प्लस 3K प्लस 1 इंटू 3i प्लस PK डिवाइड K प्लस 1. हा डिवाइड के प्लस 1 आहे, हा लेफ्ट साईडला घेतला तर मल्टिप्लाय होईल, आणि राईट साईडला के ने मल्टिप्लाय केलं आणि त्यामधून आय जर कॉमन घेतला तर मग पुढच्या स्टेपला घेतलं. देअरफॉर के प्लस 1 इंटू -3i प्लस 3j इज इक्वल टू, आता आय कॉमन घेतलं तर -ki किंवा के ने मल्टिप्लाय केलं सुरुवातीला
प्लस 3i प्लस पी के. आता फर्स्ट मायनस के आय प्लस 3i यामधून आय कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय येईल पहा. आता इथे पण काय केलं, के ने मल्टिप्लाय केलं, के प्लस 1 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं म्हणून मायनस 3 इंटू के प्लस 1 इंटू आय प्लस 3 इंटू के प्लस 1 इंटू जे प्लस इथं की 0 केचे कॉम्पोनंट जो आहे तो काय आहे 0 आहे म्हणून 0 इंटू के इज इक्वल टू. तसंच राईट साईडला आय कॉम्पोनंट कॉमन घेतला तर मायनस के प्लस 3 इंटू आय प्लस क्यू के इंटू जे प्लस 3k प्लस पी इंटू के. आता लेफ्ट साईडला एक वेक्टर आहे, राईट साईडला एक वेक्टर आहे, ते दोन वेक्टर कसे आहेत इक्वल आहे. मग डेफिनेशन अप्लाय केली. बाय इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स वी हॅव मग देअर कॉम्पोनंट ऑफ इक्वल. मग देअरफॉर मायनस 3 इंटू के प्लस 1 इज इक्वल टू मायनस के प्लस 3. याला इक्वेशन नंबर लिहिलं 1. आय चे कॉम्पोनंट काय केले इक्वेट केले. त्यानंतर जे चे कॉम्पोनंट इक्वेट केले तर काय येईल 3 इंटू के प्लस 1 इज इक्वल टू के इंटू क्यू. याला इक्वेशन नंबर लिहिलं सेकंड. तसंच आता के चे कॉम्पोनंट इक्वेट केले तर काय येईल 3k प्लस पी इज इक्वल टू 0. त्याला इक्वेशन नंबर लिहिलं थर्ड. मग फ्रॉम इक्वेशन 1 काय आहे मायनस 3 ने मल्टिप्लाय केलं मायनस 3k मायनस 3 इज इक्वल टू मायनस के प्लस 3. हा मायनस के जो आहे तो लेफ्ट साईडला घेतला आणि मायनस 3 राईट साईडला घेतलं तर काय येईल मायनस 3k प्लस के दॅट इज मायनस 2k आणि 3 प्लस 3 इज इक्वल टू 6. देअरफॉर मायनस 2k इज इक्वल टू 6. देअरफॉर k इज इक्वल टू मायनस 3. तर k इज इक्वल टू मायनस 3 मग त्यांचा रेशिओ. देअरफॉर c मायनस साइन काय इंडिकेट करताय तर एक्सटर्नली. देअरफॉर c divides the line segment AB externally in the ratio 3:1. k ची व्हॅल्यू 3 म्हणून 3:1. पुढे सेकंड put k is equal to minus 3 in equation second, then we get second मध्ये ठेवली व्हॅल्यू 3 into minus 3 plus 1 is equal to minus 3 into q. मग 3 ने मल्टिप्लाय केलं मायनस 9 किंवा इथे मायनस 2 येईल मायनस 2 इंटू 3 मायनस 6 इज इक्वल टू मायनस 3q आणि देअरफॉर q इज इक्वल टू 2. q ची व्हॅल्यू आली 3. तसंच पुट q इज इक्वल टू मायनस 3 इन इक्वेशन थर्ड, देन वी गेट देअरफॉर 0 इज इक्वल टू मायनस 9 प्लस p. देअरफॉर p ची व्हॅल्यू 9 and hence p is equal to 9, q is equal to 2. आणि c divides the line segment AB externally in the ratio 3:1. p आणि q ची व्हॅल्यू आली p ची व्हॅल्यू 9, q ची व्हॅल्यू 2. असा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारू शकतात किंवा 3 मार्क्ससाठी विचारू शकतात. आता पुढचं एक्झाम्पल पाहू. The position vectors of point capital A, capital B are 6 into A vector plus 2 into B vector and A vector minus 3B vector if the point capital C divides the line segment AB in the ratio 3:2. Show that the position vector of point C is 3A vector minus B vector. आपल्याला ए वेक्टर ए पॉईंटचा पोझिशन वेक्टर दिलाय, बी पॉईंटचा पोझिशन वेक्टर दिलाय आणि सी पॉईंट जो आहे सी पॉईंट डिवाइड्स लाईन सेगमेंट ए बी इन द रेशिओ 3:2 आणि आपल्याला शो दॅट करायचं आहे की सी पॉईंटचा जो पोझिशन वेक्टर आहे तो काय आहे 3 इंटू ए वेक्टर मायनस बी वेक्टर. सोल्युशन लेट पी वेक्टर इज इक्वल टू 6 इंटू ए वेक्टर प्लस 2b वेक्टर and q vector is equal to a vector minus 3b vector be the position vectors of point capital A, capital B respectively. त्यानंतर let
the point capital C, whose position vector small c divide the line segment AB internally in the ratio 3:2. Then by using section formula for internal division, therefore C vector is equal to 3 into Q vector plus 2 into P vector divided by 3 plus 2, that is 5. P vector आपण मेन्शन केला आहे, Q वेक्टर मेन्शन केलेला आहे. यामध्ये ठेवा 3 into A वेक्टर मायनस 3B वेक्टर प्लस 2 into 6A वेक्टर प्लस 2B वेक्टर डिवाइड बाय 5. 3 ने मल्टिप्लाय केलं 3 into A vector minus 9 into B vector plus 12 into A vector plus 4 into B vector. आता 3 into A vector plus 12 into B vector, that is 15 A vector minus 9 B vector plus 4 B vector, that is minus 5 B vector divided by 5. 5 ने डिवाइड केलं तर काय येईल? C vector is equal to 3 into A vector minus B vector. आणि आपल्याला तेच प्रूव्ह करायचं होतं की सी पॉईंटचा जो पोझिशन वेक्टर आहे तो आहे 3 into A वेक्टर मायनस बी वेक्टर. असे एक्झाम्पल परीक्षेला 3 मार्क्ससाठी विचारू शकता. म्हणजे आपण 2-3 एक्झाम्पल पाहिले. आता काही पुढे एक्झाम्पल आहेत ते आपण पुढच्या तासाला पाहूया. आता थांबूया. थँक्यू.